झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज छाननीची प्रक्रिया पार पडली असून या प्रक्रियेत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून उज्ज्वला भोसले तर प्रभाग क्रमांक 6 मधून ज्योत्स्ना पाटील या भाजपाच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच भाजपाने विजयाचं खातं उघडलं असून पक्षात आनंदाचं वातावरण आहे. विशेष म्हणजे या दोन्ही उमेदवारांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान माघारीनंतर भाजपाचे आणखी काही उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असल्याचा विश्वास भाजपाचे आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केलाय. जय श्रीराम. धुळे महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या आज छाननीचा दिवस होता. त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक बिनविरोध झाले आहेत. प्रभाग 1 मधनं उज्ज्वला रणजित भोसले आणि प्रभाग 6 मधनं ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील अशा दोघं उमेदवार आमच्या आज बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्यांचं आणि आमचं भारतीय जनता पार्टीमध्ये काही दिवसापूर्वीच आम्ही त्यांचे प्रवेश केले होते. रणजित भोसले हे तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष होते. भरपूर निवडणुका लढवल्या परंतु कायम अपयश पात्रात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याबरोबर बिनविरोध झाले. तसंच उबाठ्याकडनं प्रफुल्ल पाटील होते, त्यांच्याही मिसेस आमच्याकडं आल्याबरोबर बिनविरोध झाल्या. असे आज 2 झालेले आहेत. अजून 2 दिवस माघारीचे आमच्या हातात आहेत. जवळपास 7-8 उमेदवार आमचे बिनविरोध होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तरी या शहराचा विकास करण्यासाठी सर्व नागरिक धुळेकर जनता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे हे विरोधकांनाही माहिती आहे. म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे सर्व होत आहे आणि पुढेही होत राहील. जय श्रीराम. माघारीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेतील राजकीय चित्र अधिक स्पष्ट होणार असून भाजपाची ताकद आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.